नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो तेव्हा आपल्याला नक्कीच प्रश्न पडतो की स्वामींची कृपा आपल्यावर कधी होणार. स्वामींची कृपा आपल्यावर झाली आहे का? आपल्याला वाटते की कृपा म्हणजे फक्त एखादा मोठा चमत्कारच असायला हवा, पण स्वामींची कृपा ही अतिशय सूक्ष्म असते, जी आपल्या रोजच्या वागण्यातून आणि विचारांमधून जाणवते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आयुष्यातील असेच काही छोटे बदल पाहणार आहोत, ज्यावरून समजेल की स्वामींची कृपा आपल्यावर आहे. अनेकदा आपण स्वामींची कृपा म्हणजे मोठा चमत्कार, अचानक घडलेली एखादी आश्चर्यकारक घटना किंवा त्वरित बदल असे समजतो. मनामध्ये अचानक आलेली शांतता, चुकीपासून वेळेवर वाचणे, योग्य मार्गदर्शन मिळणे ही चिन्हे दैनंदिन जीवनामध्ये सहज दिसतात. आपण फक्त जागरूक राहणे गरजेचे असते. स्वामींची कृपा आपल्यावर आहे याचा सगळ्यात मोठा बदल आपल्या मनावर होतो. संकटातही आपले मन स्थिर राहते. परिस्थिती कठीण असते, उत्तर स्पष्ट नसते, तरीही मन पूर्णपणे कोलमडत नाही. ही कृपेची पहिली ओळख आहे. बाहेरचा गोंधळ असतानाही आतून धैर्य टिकून राहते. स्वामींची कृपा ही संकट सहन करण्याची ताकद देते. एखाद्या चुकीपासून किंवा संकटापासून वेळेवर वाचणे. कधी एखादा निर्णय शेवटच्या क्षणी बदलतो किंवा एखादी योजना अडते आणि नंतर लक्षात येते की मोठे नुकसान टळले. हे प्रसंग योगायोग वाटू शकतात, पण आपल्यासाठी ते अदृश्य संरक्षणाची जाणीव असतात. स्वामी अनेक वेळेला अडथळ्यांच्या रूपानेही आपल्यावर कृपा करतात. एखादे काम आपल्या हिताचे नसेल तर तिथे स्वामी अडथळे निर्माण करतात. पुढे जाऊन जेव्हा आपल्याला त्याचे गांभीर्य समजते तेव्हा जाणवते की स्वामींनी आपल्याला मोठ्या संकटातून वाचवलेले आहे. मनात अचानक स्पष्टता येते. गोंधळात असताना काही क्षण शांत बसल्यावर योग्य दिशा दिसू लागते. कोणते पाऊल टाकायचे, कोणता निर्णय पुढे ढकलायचा हे आतून स्पष्ट होऊ लागते. ही विवेकबुद्धी म्हणजे स्वामींची कृपा असते. अपेक्षा कमी होऊन स्वीकार वाढतो. पूर्वी जिथे हे असेच व्हायला हवे असा हट्ट असायचा, तिथे हळूहळू जे योग्य आहे, जशी स्वामींची इच्छा आहे तसेच होऊ दे असा भाव येतो. अपेक्षा कमी झाल्या की मन हलके होते. हा बदल बाहेरून लहान वाटतो, पण आतून आपल्याला मोठी शांतता देतो. आणि ही सुद्धा स्वामींच्या कृपेचीच खूण आहे. नात्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि गोडवा वाढतो. स्वतःच्या चुका मान्य करणे, योग्य वेळेला माफी मागणे आणि इतरांचाही दृष्टिकोन ऐकून घेणे हे गुण सहज वाढू लागले तर समजून जावे की स्वामींची कृपा कार्यरत आहे. स्वामी फक्त बाहेरच बदल घडवत नाहीत, तर आपले मन, आपला स्वभावही अधिक स्वच्छ करतात. योग्य वेळेला योग्य मदत मिळते. एखादा योग्य सल्ला, योग्य माहिती किंवा अनपेक्षित साथ हे योग्य वेळेला घडणे अनेकदा कृपेची आठवण करून देते. स्वामींच्या भक्तीमध्ये सातत्य टिकून राहते. नाम घेताना नेहमीच उत्साह किंवा गोड अनुभव येतील असे नाही, पण अनुभव नसतानाही स्वामींचे नाव सुटत नसेल तर ही निष्ठा स्वतःच कृपेची देणगी असते. जेव्हा आपण स्वामींचा जप करतो तेव्हा आपल्याला आतून एक वेगळीच ऊर्जा आणि शांतता जाणवते. तेव्हा ती स्वामींची कृपा समजावी. नामामध्ये गोडी निर्माण होणे हे आपल्या चित्तशुद्धीचे लक्षण असते. स्वामींची कृपा ही आपला विश्वास मजबूत करते, म्हणूनच आपल्या भक्तीमध्ये सातत्य टिकून राहते. समाधानाची जाणीव वाढते. अनावश्यक गोष्टींचे आकर्षण कमी होऊन महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित होते. वेळ कसा वापरायचा, कोणत्या गोष्टींना नाही म्हणायचे हे सहज ठरू लागते. ही स्पष्टता आपल्या जीवनाला दिशा देते. स्वामींची कृपा झाली की आपली हाव कमी होते. जे आहे त्यामध्ये समाधान मानण्याची वृत्ती निर्माण होते. स्वामींची कृपा झाली की आपल्याला अचानक संकेत मिळू लागतात. कधी एखाद्या ग्रंथामधील ओळ वाचताना आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळणे, कधी कोणाच्या बोलण्यातून आपल्याला मार्गदर्शन मिळणे किंवा अगदी स्वामींच्या फोटोकडे बघताना मिळणारी सकारात्मक ऊर्जा, हे सर्व सूक्ष्म संकेतच असतात. कधी स्वामींचा एखादा संदेश, एखादा व्हिडिओ समोर येतो. कधी आपण खूप गोंधळलेले असतो आणि अचानक आपल्या कानावर स्वामींचे एखादे भजन पडते, ज्यातील शब्द आपल्या प्रश्नाचे उत्तर देतात. कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यातून भिवू नकोस हे शब्द ऐकू येतात. हे सर्व योगायोग नसून स्वामींनी दिलेले सूक्ष्म संकेत असतात. जेव्हा आपली भक्ती खोलवर जाते तेव्हा हे संकेत आपल्याला रोजच्या जीवनामध्ये उमजू लागतात. अनेक भक्तांना स्वप्नामध्ये स्वामींचे दर्शन होते किंवा स्वामींच्या वास्तव्याचा सुगंध अचानक येतो. या खुणा स्वामींचे अस्तित्व दाखवून देतात. हे सर्व अनुभव प्रत्येक भक्ताला येतातच असे नाही, पण ज्यांना येतात त्यांच्यासाठी ही स्वामींची प्रत्यक्ष कृपा असते. मनामध्ये कृतज्ञतेची भावना वाढू लागते. लहान गोष्टींसाठीही धन्यवाद वाटू लागते. आरोग्य, साथ, संधी ही कृतज्ञता मनामध्ये शांत आनंद निर्माण करते आणि जिथे अशी कृतज्ञता असते तिथे स्वामींच्या कृपेची जाणीव अधिक स्पष्ट होते. स्वामींची कृपा नेहमी मोठ्या चमत्कारातच दिसेल असे नाही. कधीकधी अडथळेही संरक्षण असू शकतात.
आपली तुलना इतरांबरोबर टाळावी, कारण प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असतो. स्वामींची कृपा ओळखायची असेल तर स्वतःचे शांत निरीक्षण करा. सूक्ष्म बदल तुमच्या नक्कीच लक्षात येतील. कृपा ओळखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दैनंदिन आयुष्यातील या सर्व छोट्या संकेतांकडे जागरूकपणे पाहणे. जेव्हा आपण प्रत्येक प्रसंगातून मला यातून काय शिकायचे आहे या दृष्टीने पाहतो, तेव्हा स्वामींची कृपा अधिक स्पष्ट दिसू लागते. महाराजांची कृपा ही केवळ भौतिक सुखसुविधांमध्ये नसते, तर ती आपल्या बदललेल्या स्वभावात, आपल्या शांत मनात आणि आपल्या अढळ विश्वासात असते. आयुष्यात मोठे बदल कधी उशिरा दिसतील, पण सूक्ष्म संकेत सतत मार्गदर्शन करत राहतात. जर संकटातही मन स्थिर आहे, चुकीपासून वेळेवर वाचत आहात आणि आतून कृतज्ञता वाढत आहे, तर समजून जावे की स्वामींची कृपा तुमच्यावर झालेली आहे. जर आज तुमच्या आयुष्यामध्ये संघर्ष असेल, पण तरीही तुमच्या मुखात स्वामींचे नाव असेल, तर तीच सर्वात मोठी कृपा आहे. कारण याचा अर्थ म्हणजे स्वामी आपल्या पाठीशी उभे राहून आपल्याला मजबूत बनवत आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची कृपा आपल्यावर आहे हे कसे ओळखावे याची माहिती घेतली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.